नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी सिरीजचा आपला पार्ट 6B असणार आहे। मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 6A मध्ये आपण मूलभूत हक्कांबद्दल जे 3 महत्त्वाचे हक्क आहेत त्याबद्दलची माहिती बघितली होती आणि उर्वरित जे 3 हक्क आपले राहिले होते त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर 4 नंबरचा आपला फंडामेंटल राईट्स आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन। याची तरतूद आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 मध्ये दिलेली आहे। आर्टिकल 25 मध्ये कुठल्याही धर्माचा व्यावसायिक किंवा सराव करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा स्वातंत्र्य आपल्याला दिलेला आहे। म्हणजेच कुठल्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याचे इथे बंधन नाही। सगळ्याच व्यक्तींना आपले आपले जे धर्म आहेत, जे रिलिजियन आहेत ते त्यांना पाळण्याच्या इथे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे। त्यानंतर कलम 26 मध्ये धार्मिक गोष्टी व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स। जे पण धर्मांचे रिलिजियस अफेअर्स आहेत, ज्या पण संस्था आहेत, जे पण कार्य आहे धर्माचे ते करण्याच्या सर्वच धर्मांना स्वातंत्र्य इथे दिलेलं आहे। त्यानंतर कलम 27 मध्ये फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन फॉर द प्रमोशन ऑफ रिलिजियन। त्यामध्ये कुठल्याही एका धर्माच्या संस्थेवर किंवा ट्रस्टवर त्यांच्या मार्फत चालवण्यात असलेल्या संस्था असोत त्यांच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी कोणत्याही प्रकारचा कर भरण्यास राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्यांना भाग पाडू शकत नाही। त्यानंतर कलम 28 मध्ये फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन म्हणजेच काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासनेला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य आहे। फॉर एक्झाम्पल आपण मदरसा पकडू शकतो। यामध्ये मदरसामध्ये जाण्यासाठी आपल्याला कुठलेही बंधन नाही। त्यामध्ये मुस्लिम धर्माचे लोक जाऊन तिथे उपासनेला उपस्थित राहू शकतात। त्यानंतर 5वा राईट आहे कल्चरल अँड एज्युकेशन राईट। यामध्ये कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांची जी भाषा असेल, पटकथा असेल आणि त्याची संस्कृती असेल त्याचे संरक्षण करण्याचे अधिकार। त्यानंतर कलम 30 मध्ये राईट्स ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांचे प्रशासन असो किंवा त्यांची मॅनेजमेंट असो ते सर्व करण्याचा अधिकार मायनॉरिटीज कम्युनिटीला दिलेला आहे। त्यानंतर समुदायांना आपल्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार इथे त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर कलम 32 मध्ये म्हणजेच हा आपला 6वा फंडामेंटल राईट असणार आहे। याला आपण राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असे म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा म्हणजे सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं होतं। या कलमाच्या द्वारे आपण जर आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असतील तर आपण न्यायालयामध्ये जाऊन आपण त्याची दाद मागू शकतो। त्यासाठी न्यायव्यवस्थेला वृत्त जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत। त्यामध्ये कलम 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिले आहेत आणि कलम 226 मध्ये हायकोर्टना अधिकार दिलेले आहेत। भारताच्या क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती असो किंवा सरकारविरुद्ध मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्ट हे आदेश जारी करू शकते। यामध्ये 5 टाईपचे रिट्स दिलेले आहेत। त्यामध्ये हिबिस कॉर्पोरेशन, सर्शरी असेल, प्रोहिबिशन असेल, मंडमस असेल आणि को वॉरंटो असेल अशा टाईपचे 5 तुम्हाला यामध्ये रिट्स दिलेले आहेत। तर हिबिस कॉर्पस म्हणजे देहउपस्थिती। याचा लॅटिन अर्थ होतो टू हॅव द बॉडी ऑफ म्हणजेच सदेह उपस्थित राहणे। एखाद्या व्यक्तीचं बेकायदेशीर अटक केल्यास किंवा त्यांना गुन्हा नसतानाही अटक केल्यास न्यायालय हा रिट काढू शकतो आणि अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकतो। अटक करणारी व्यक्ती म्हणजे ते एकतर पोलीस असतील किंवा इतर संस्था आहेत सरकारच्या जे अटक करण्याचे त्यांना अधिकार आहेत त्या व्यक्तीविरुद्ध हे रिट जारी करू शकते। यामध्ये अर्ज स्वतः कैदी करू शकते किंवा त्याचे मित्र असतील किंवा नातलग असतील त्यांच्यामार्फत हिबिस कॉर्पससाठी अर्ज केला जातो। हिबिस कॉर्पस हा सार्वजनिक अधिकारी असतील किंवा खासगी व्यक्तीविरुद्ध पण काढता येऊ शकतो। हा अधिकार आणीबाणीमध्ये पण नष्ट होणार नाही। याआधी आपण बघितलं होतं की इमर्जन्सीमध्ये कलम 20 आणि कलम 21 हे दोन्ही नष्ट होत नाही। त्यामुळे आणीबाणीमध्ये हिबिस कॉर्पस हा रिट नष्ट होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे। सुप्रीम कोर्ट हा शासनाला उद्देशून किंवा हायकोर्ट हा व्यक्तीला उद्देशून काढू शकतो। म्हणजेच सुप्रीम कोर्टला हा शासनाच्यासाठी काढू शकतो आणि हायकोर्ट जे आहे ते व्यक्तीला उद्देशून काढू शकतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरा रिट आहे परमादेश महादेश म्हणजेच मंडमस आहे। याचा अर्थ होतो आम्ही आज्ञा देतो, वी कमांड। एखादा सार्वजनिक अधिकारी असेल आणि तो आपले कर्तव्य पार पाडत नसेल, दिलेल्या नियमानुसार किंवा दिलेल्या कायद्यानुसार तो आपले काम करत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध हा रिट जारी केला जातो। एखाद्या व्यक्तीचे असोत किंवा एखाद्या व्यक्तिगटाचे मूलभूत हक्क दावले गेले असतील तर हा रिट जारी केला जातो। यामध्ये सार्वजनिक संस्था असतील, महामंडळे असतील, कनिष्ठ न्यायालय असतील, न्यायाधिकरण असतील, सरकार असेल इत्यादींच्या विरोधात हा रिट काढला जातो।
यामध्ये खाजगी व्यक्ती असेल, संस्था असेल, राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील यांच्या विरुद्ध हा ब्रीट काढता येत नाही, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे ब्रीट प्रतिषेध म्हणजेच प्रोहबिशन. एखादा वरिष्ठ न्यायालय आहे, फॉर एक्झाम्पल आपण जिल्हा न्यायालयाचं घेऊ शकतो. इथे एखादा जिल्हा न्यायालय आहे आणि त्याच्या अंडर नसणाऱ्या सब्जेक्टवर त्यांनी जरी एखाद्या केसवर निवाडा दिला, एखाद्या केसवर त्यांनी आदेश दिला आणि ते जरी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा जिल्हा न्यायालयाच्या वरती जे न्यायालय असतात त्यांच्या लक्षात आलं, तर वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्धात किंवा न्यायाधिकरणाविरुद्धात अधिकार क्षेत्रांचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काढू शकतो. म्हणजेच त्यांच्या अधिकारामध्ये येत नसलेल्या क्षेत्रामध्ये सब्जेक्टवर त्यांनी जरी काही केसवर त्यांनी निवाडा दिला असेल तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हा प्रोहिबिशन हा ब्रीट काढला जातो. पण यामध्ये एक अट आहे की कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाने त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करून खटला चालविला आहे हे निश्चित झालं पाहिजे, म्हणजेच त्याची खात्री झाली पाहिजे. हा ब्रीट प्रशासकीय अधिकारी असतील, कायदेमंडळ असेल, खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे इथे. त्यानंतर उत्प्रेक्षण म्हणजेच शरशोरी आहे. याचा अर्थ असा होतो की टू बी सर्टिफाईड, म्हणजेच असे प्रमाणित करण्यात येते की यामध्ये पण अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यास किंवा कायद्याची चूक केल्यास वरिष्ठ न्यायालय हे प्राधिलेख काढू शकते. यामध्ये कनिष्ठ न्यायालय असतील, न्यायाधिकरणं असतील, प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या विरुद्ध शरशोरी हे ब्रीट काढता येते. त्यानंतर दोन्ही कायदेमंडळ असतील व खाजगी व्यक्ती असतील त्यांच्या विरुद्ध हा ब्रीट काढता येत नाही, हे बाब आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. प्रोहिबिशनमध्ये अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केल्यास हा ब्रीट काढला जातो, परंतु शरशोरीमध्ये अधिकार क्षेत्राचं उल्लंघन तर आहेच, पण सोबतच कायद्याची चूक केल्यास या ब्रीटचा वापर केला जातो. या दोघांचा फरक आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पाचवा आहे ब्रीट को वॉरंटो म्हणजेच अधिकार पृष्ठा. त्याचा अर्थ होतो कोणत्या अधिकाराने म्हणजेच बाय व्हॉट ऑथॉरिटी घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीत हा ब्रीट काढता येतो. म्हणजेच एखाद्या सार्वजनिक ऑफिस असेल घटनेने किंवा कायद्याने बहाल केलेलं, परंतु ते आपलं काम जे आहे, कर्तव्य आहे, ते सुरळीतपणे पार पाडत नसेल किंवा त्यांच्या केलेल्या कामातून लोकांचे किंवा व्यक्तिसमूहांचे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर या को वॉरंटो या ब्रीटचा वापर केला जातो. यामध्ये मंत्री असतील किंवा खाजगी कार्यालय असतील यांच्या विरुद्ध हा ब्रीटचा वापर करता येत नाही, हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे पाचही ब्रीट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, म्हणजे बेसिकमध्ये यांच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि कित्येकदा MPSC मार्फत यावर प्रश्न आलेले आहेत. एकतर मॅच दी पेअर असतील किंवा यामध्ये डायरेक्टली तुम्हाला हिबिस कॉर्पसचा अर्थ काय होतो किंवा मॅन्डेमसचा अर्थ काय होतो असं डायरेक्टली प्रश्न आले आहेत. याचा आर्टिकल इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आर्टिकल 32 मध्ये तुम्हाला राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज हा दिलेला आहे. तर आपण या अगोदर बघितलं होतं की फंडामेंटल राईट्स हे कलम 12 ते कलम 35 पर्यंत दिलेले आहेत. तर आपण आतापर्यंत कलम 32 पर्यंत सगळं बघितलं आहे. यानंतर कलम 33 मध्ये सेनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला दिलेला आहे. कलम 34 मध्ये मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायद्याबाबत तरतूद आहे. मार्शल लॉ अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणता येतात. त्यानंतर कलम 35 मध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला दिलेला आहे. म्हणजेच मूलभूत हक्कांवर प्रतिबंध असो किंवा मूलभूत हक्कां चेंज असो किंवा त्यावर कायदे असो, हा सर्व अधिकार भारतीय संविधानाला संसदेला दिला आहे. राज्याच्या विधानमंडळाला याचा कुठलाच अधिकार नाही, हे आपलं लक्षात ठेवायचं इथे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 7 मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी यावर बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनशीट MPSCचं यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हे सर्व सिरीज संपल्यानंतर तुम्हाला याचे PDF मर्ज करून तुम्हाला शॉर्ट नोट्स स्वरूपात प्रोव्हाइड केले जातील.